प्रति पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील नंदवाळ या ठिकाणी आषाढी वारी निघत असते। या वारीमध्ये कोल्हापूर, सांगलीसह सीमा भागातील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात। 32 युगांपूर्वी विठ्ठल साक्षात प्रकट झाले असा उल्लेख करवीर महात्मा या ग्रंथामध्ये आढळून येतो। त्यामुळे या गावातील वारीला विशेष असं महत्त्व आहे। जय हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम असा जयघोष करत टाळ मृदुंगाच्या तालावरती निघालेल्या या वारीमध्ये कोल्हापूरकर हे मोठ्या संख्येने सहभागी होत असतात। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवरती ज्या भाविकांना पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी नंदवाळ हेच श्रद्धेचं केंद्र बनलेलं आहे। या संदर्भातील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। आपण पाहूया। राज्यभर आज आषाढी वारी निमित्त संपूर्ण आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतं। कोल्हापुरातही प्रति पंढरपूर नंदवाळ या ठिकाणी ही वारी जी आहे ती निघत असते। या वारीमध्ये मोठ्या संख्येनं कोल्हापूरकर जे आहेत ते संपूर्ण या वारीमध्ये सहभाग घेत असतात। संपूर्ण या परिसरामध्ये जे वातावरण जे आहे ते आनंददायी असतं। काय नेमकं आज कसं वातावरण आहे कोल्हापूरमध्ये? आज कोल्हापूर नगरी आणि करवीर नगरी ही प्रचंड उत्साहात आहे, कारण नंदवाळच्या वारीला आज कोल्हापूर शहर सगळं अवघं शहर अवतरले आणि या निमित्तानं प्रचंड उपक्रम नागरिकांनी विशेष संस्थांनी घेतलेले। नक्कीच हे सगळे संपूर्ण वातावरण जे आहे ते आपण पाहतोय कोल्हापूर मधलं नंदवाळ या ठिकाणी ही वारी जी आहे ती निघत असती आणि या वारीमध्ये अनेक या बैल जोडी असतील त्या या संपूर्ण वारीमध्ये सहभागी झालेले असतात। अनेक वेशभूषा जे आहेत ते या ठिकाणी करत असतात। अनेक लहान चिमुकले जे आहेत ते या संपूर्ण वारीमध्ये सहभागी होत असतात। त्यामुळे सगळं वातावरण जे आहे ते कुठेतरी जे भक्तिमय वातावरण आहे ते पाहायला मिळत असतं। सगळ्या विठुरायाचा गजर जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत असतो। काय कसा आनंद आज? भरपूर आनंद वारीचा नक्कीच हा सगळ्या महिला वर्ग असेल तो या वारीमध्ये सहभागी होत असतो। त्यामुळं संपूर्ण वातावरण जे आहे विठुरायाचा गजर जो आहे आज होते। काय वातावरण कसं आहे? वातावरण छान आहे, विठुरायाचा गजर सगळीकडे सुरू आहे, त्यामुळे आम्ही खूप आनंद आहे। नक्कीच या महिलांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण पाहतोय। चिमुकले असतील ते या वारीमध्ये सहभागी झालेले असतात। वासुदेवाच्या काही वेशभूषेमध्ये काही तरुण असतील ते यामध्ये सहभागी झालेले असतात आणि सगळा हा माहोल जो आहे तो आता आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर नंदवाळ या ठिकाणी ही वारी दिंडी जी आहे ती आता थोड्याच वेळात पोहोचणार आणि रिंगण सोहळा जो आहे तो देखील कोल्हापूरकर संपूर्ण या रिंगण सोहळ्याचा अनुभव जो आहे तो घेत असतात। त्यामुळे सगळं वातावरण जे आहे ते विठुरायाच्या नामघोषामध्ये रंगलेलं पाहायला मिळतं। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।